नमस्कार. येत्या 2 डिसेंबरला राज्यभरात नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. देगलूर शहरातही 2016 नंतर पहिल्यांदाच नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. देगलूर शहरामध्ये स्थानिक लेवलला काँग्रेसचं भरपूर नाव आहे. यापूर्वी काँग्रेसमधून माजी नगराध्यक्ष राहिलेले मोगलाजी मामा शिरशेटवार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की यावर्षी निवडणुकीसाठी काँग्रेसने किती उमेदवार दिलेत, त्यापैकी युवक आणि महिलांना किती संधी दिली गेली आहे, त्याचबरोबर पक्षाचा वचननामा काय असेल आणि त्यामध्ये त्यांनी काय आश्वासने दिली आहेत. तर मामा नमस्कार. सर्वप्रथम तर माझा प्रश्न आहे की काँग्रेसने यावर्षी किती उमेदवार उभे केले आहेत आणि त्यामध्ये महिला आणि युवकांची संख्या किती आहे? एकूण पूर्ण उमेदवार 27 आहेत. त्याच्यामध्ये 14 महिला आहेत आणि 13 पुरुष आहेत. आणि जेवढे सर्वात जास्त आमच्याकडे युवा पूर्ण त्यांना पण प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि नगराध्यक्ष पदासाठी आपण मनोरमाताई निलमवार यांना संधी दिलेली आहे. तर मग त्यांचा चेहरा निवडण्यामागचं कारण काय होतं? कैलासवासी लोकनेते मसनाजाना निलमवार साहेब यांनी देगलूर शहरामध्ये त्याने एक व्यक्ती असं होते की त्यांनी समाजवादी विचाराचे होते. त्याने एका सामान्य कुटुंबातून त्यांचा जन्म झाला होता आणि काम करत असताना त्याने अनेक देगलूर शहरामध्ये तंटे असतील, कोणाचे नवरा बायकोचे भांडणं असतील, ॲक्सिडेंट झालेला असेल, कुठं कोणाला दवाखाना असेल, कोणी फाशी घेतला असेल आणि म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत की त्यांनी दिवस रात्र म्हणजे 24 तासामधून 18 तास त्यांनी दिवस रात्र काम करत होते. ते काम करत असताना मागील त्यांनी 48 वय होतं त्यांचं. मागच्या काळामध्ये त्यांनी कबड्डीचं हे स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये सर्वांनी म्हणले की निलमवारांना तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घ्या, तुम्ही थोडं खेळा म्हणले. पण आणि राजकारणी माणसाला कोणाला टाळता येत नाही, म्हणून सर्वांची इच्छा होती बाबा यांनी कबड्डी खेळावं आणि त्यांनी कबड्डी खेळले आणि त्यांनी काम म्हणजे तेव्हा त्यांना दम आलं. त्यांच्यामध्ये त्यांनी त्याच्यात एक्सपर्ट झाले त्यांनी. आणि जे देगलूर शहराचं जे स्वप्न होतं त्यांनी कैलासवासी मसनाजाना निलमवार साहेबांचं, ते स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी आणि आमची मातोश्री मनोरमा मसनाजाराव निलमवार यांना आम्ही निवडण्यात आलेलं आहे. तुम्ही जसे की सांगितलं की काँग्रेस पक्षाने यंदा शक्य तितक्या युवकांना समोर आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. अविनाश निलमवार हे पण तरुणांचा चेहरा म्हणून ओळखले जातात. तर त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या प्रभाग क्रमांक 1 मधून निवडून येण्याच्या शक्यतेबद्दल तुम्ही काय बोलाल? त्या ठिकाणी कैलासवासी लोकनेते मसनाजाना निलमवार साहेबांचं स्वतःचं प्रभाग आहे अगोदरपासून आणि त्या ठिकाणी आतापर्यंत दुसरे कोणतेही व्यक्ती येणार नाही. आणि अविनाश निलमवार सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मागील 2 टर्ममध्ये त्यांनी बरेच काही कामं केलेले आहेत. त्यासाठी 100% अविनाश निलमवार निवडून येतात. काँग्रेसचा वचननामा कधी जाहीर होईल आणि त्यामध्ये तुम्ही जनतेला काय काय आश्वासनं देत आहे? मागच्या काळामध्ये बी आपण जे 2016 आम्ही जाहीरनामा काढलो होतो काँग्रेस पक्षानं, 100% मध्ये आपण 90% तुम्ही जुना जाहीरनामा पाहू शकता की त्याच्यामध्ये 90% कामं आम्ही पूर्ण केले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसरं कामं केले आहेत. आजवर मागील काळामध्ये जे काही आश्वासन देत होते ते पूर्ण न करता आम्ही 100% पूर्ण केलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही वचननामा पाहू शकता. आताही सुद्धा वचननामामध्ये जे जे मुद्दे आहेत ते सुद्धा आम्ही पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार आहोत. आता तुम्ही पाहिलाच की मागच्या 4 वर्षापासून तर निवडणूक नाहीतच आणि देगलूर शहरामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घडवण्यासाठी MPSC UPSCचे गोरगरीब मुलं अगोदर पुण्याला आणि नांदेडला जात होते. पण आम्ही काँग्रेस पक्षानं की आपले मुलं मुली आपल्या गोरगरीब कुटुंबातलं तहसीलदार, नायब तहसीलदार, क्लर्क होण्यासाठी आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका आपण या ठिकाणी चालू करण्यात आली. तुम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी करू शकता की जे डिजिटल अभ्यासिका आहे ते पुण्याला सुद्धा नाही. आणि परवाच आम्ही त्या ठिकाणी भेट दिला असता की 46 मुलं मुली ते क्लास 2 क्लास 1 झालेले आहेत. आणि हे
आम्ही मुलं घडवण्याचे विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या पक्षानं केलेलं आहे. बरं बरं. शहरात सध्या आपण पाहिलं तर काँग्रेस पक्षाची सगळीकडेच चर्चा आहे, परंतु काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा जो गट आहे तो काँग्रेसला टफ फाईट देईल अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे, तर त्यावर तुम्ही काय बोला? आता त्यांच्याकडे आम्ही जेवढे आता प्रभागामध्ये काम केलं, विकासाच्या मुद्द्यावर आपण काम करतो आणि विकासाच्या मुद्द्यावर आपण मत मागत आहोत. तर त्यांनी मागील 10 वर्षामध्ये काय काम केले हे सगळ्यांना देगलूर शहराच्या सर्व जनतेला माहीत आहे. की ते आम्ही आता तुम्ही सांगू शकतो, मी या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, आणि कॅप्टन अब्दुल हमीद मार्ग त्या ठिकाणी स्मारक झालेलं आहे. आणि आपण गांधी चौकाचं सुद्धा एवढं सुंदर सुशोभीकरण आपण केलेलं आहे. आणि खबरस्तानचे पूर्ण कंपाऊंड 7 कंपाऊंड आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तसंच बతుకమ్मा सण असो, गणेश उत्सव असो, दुर्गामाता उत्सव असो, त्या ठिकाणी विसर्जन घाट हा एकदम सुंदर आणि सौंदर्य तिथं केलेलं आहे. मागील काळ 10 वर्षामध्ये हे कोणी काही केलं नव्हतं. आम्ही आमचं आणि बతుకమ్मा सणसुद्धा आपण इतकी सुंदर गेल्या 7 वर्षापासून बతుకమ్मा सण आपण साजरा करतो की तो बతుకమ్मा हा उत्सव झालेला आहे. कमीत कमी त्या ठिकाणी 20 ते 25 हजार आमचे माता भगिनी त्या ठिकाणी येत असतात. मागील काळामध्ये ह्याने मागचे सुद्धा ह्या ठिकाणी होते, जे नगराधीश होते, त्यांनी सुद्धा आपल्या ज्याच्या जिल्हा परिषद कन्या शाळेच्या बाजूला ज्या डबक्यामध्ये बతుకమ్मा सोडत होते. आणि त्या घाणीमध्ये आपलं बతుకమ్मा म्हणजे एक बहीण आहे, आमची बायलेक आहे. त्या बायलेकीला आम्ही पाहत होतो की बाई काय घाण पाण्यावर सोडत होते. त्याचा विचार घेऊन आम्ही पहिल्यांदा बతుకమ్मा हा चांगल्या याच्या नदीमध्ये पाण्यात सोडण्यासाठी आम्ही हा उत्सव चालू केला. आणि एवढं मोठं जे लोप पावत होता बతుకమ్मा, आणि आम्ही त्याला आज एवढं मोठं उत्सव आहे की फक्त हैदराबाद नंतर देगलूरलाच बతుకమ్मा सण या ठिकाणी आपण साजरा करतात. तुम्ही स्वतः पाहिलात की जेवढे बతుకమ్मा सण आलं, एक सर्व माता भगिनींना सर्वांना एक महिन्यापासून चालू राहते की बతుకమ్मा कधी आहे, बతుకమ్मा कधी होणार. आणि आपल्या सगळ्या बायलेकीला जेवढे ते बाहेर दिलेले सगळे बायलेकी आहेत, सर्व बायलेकी देगलूर शहरामध्ये उपस्थित राहून हा बతుకమ్मा सणामध्ये सर्वजण सण साजरा करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे आमचे सर्व माता भगिनी कोणाला मतदान करणार आहेत? काँग्रेसला मतदान करणार आहेत ना. आणि अगोदर गणेश उत्सवामध्ये सुद्धा लाईटची व्यवस्था नव्हती, पायऱ्या नव्हते, लोकांनी आपण बॅटरी घेऊन जात होते. आज तुम्ही तिथं पाहू शकता पूर्ण दिवसाचं रात्रचं दिवस केलेला आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी क्रेनची व्यवस्था केलेली आहे आपण. गणेश उत्सवात दुर्गामाताच्या उत्सवामध्ये सुद्धा क्रेनची व्यवस्था केलेली आहे. हे आपण सर्व छोटे गोष्टीपासून आपण सर्व काम केलेलं आहे. आणि जेवढे छोटे समाज आहेत, त्याचे नावी समाज असेल, कुंभार समाज असेल, तेली समाज असेल, शिंपी समाज असेल, पद्मशाली समाज असेल, आणि असे अनेक समाज आहेत की त्यांना आपण सर्व समाजाला जागा देऊन त्या ठिकाणी सभागृहाचं बांधण्याचं काम आमच्या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. हे लोक विसरणार नाहीत. बरोबर आहे. हे सर्व जेवढे आम्ही समाजाला जागा दिलं त्याचे 70% मतदान आम्हाला पडणार आहे. आणि हे सर्व लक्ष, आणि एवढं मोठं भाजी मंडईमध्ये आपण काम केलो, त्या भाजी मंडईमध्ये पूर्ण CC रस्ते केलोत, देगलूर शहरामध्ये CC रस्ते केलोत. हे सगळं काम करत असताना आपण समाजाच्या विचारात सुद्धा आपण लोक टिकून ठेवण्याचं काम केलेलं आहे. कोरोना काळामध्ये तुम्ही पाहिलं असाल की जेव्हा एवढं मोठं संकट देगलूर शहराला आलं, तर भारतात आलं होतं, त्या कोरोना काळामध्ये कोणते नेते रोडवर होते? तुम्ही प्रत्येक माणसाला विचारा, देगलूर शहराच्या जनतेला विचारा, सर्व माझी माता भगिनींना विचारा की त्यावेळेस आम्ही स्वतः जीवाच्या पर्वा न करता पूर्ण आमच्या टीम रोडवर होतो. कोणाचा अंत्यविधी असेल, कोणाला दवाखाना घेऊन जायचं असेल, आणि कोणाला प्रत्येक देगलूर शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जे गोरगरीब लोक होते, आमचे माता भगिनीकडे काहीच नव्हतं, तर आम्ही किट वाटण्याचं काम आम्ही काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. हे तर देगलूरची जनता विसरणार नाही. हे लोक तर विसरणार, याच्यावरच आमचे विजय 100% आहे. शेवटचा प्रश्न मामा, की आपण पाहतोय की सध्या देगलूर बिलोलीचे आमदार भाजपाचे आहेत, परंतु जर लोकल लेवलला पाहिलं तर नगर परिषदेसाठी म्हणजे लोकांच्या मनात असं आहे की BJP सगळ्यात शेवटच्या नंबरवर राहील. तर मग यामागचं कारण तुम्हाला काय वाटतं की आमदार साहेब लोकल लेवलला लक्ष देण्यामध्ये कमी पडत आहेत का?
सगळ्या देगलूर शहराला माहीत आहे, सर्व जनतेला माहीत आहे की या ठिकाणी BJP हा राष्ट्रवादीला विकले गेलेला आहे. त्यामुळं त्यांना मला सांगा, या ठिकाणी आमदार आहे, 2 खासदार आहेत, एक मला सांग त्यांनी उभा करावं म्हणजे ते कोणत्याही उमेदवाराला चांगल्या प्रकारे उभा केले असते. शेवटपर्यंत त्यांना नगरसेवकासाठी उमेदवारी भेटत नाहीत. हे कुठंतरी तडजोड झालेलं आहे की या तडजोडमुळे काँग्रेसला हरण्यासाठी तरी एकत्र यायचं प्रयत्न या ठिकाणी आपण डोळ्यानं पाहिलं होतं आणि आज पाहणार आहात. पण काही झालं तर जनता हे काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहणार आहे आणि 100% काँग्रेसचाच विजय होणार आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की मोगलाजी मामांनी काँग्रेसने यापूर्वी शहरात प्रशासन राज असतानाही कशा प्रकारे काम केलं, लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी त्यांच्या मदतीसाठी तत्परता दाखवली. त्यामुळे यंदा शहरामध्ये काँग्रेसचाच झेंडा फडकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 3 तारखेला निकालात आपल्याला त्यांच्या बाबी सत्य होत आहेत का नाही हे कळेलच. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.